नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, ज्याची जे आश्वासन होतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आणि त्यांनी शेवटी आपला शब्द पाळला. 2 जून 2026 रोजी सरकारचा GR आला. त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजनाविषयी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगणार आहे. तर सर्वात अगोदर योजनेचा तपशील पाहून घ्या. तर या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधित, म्हणजे या कर्ज योजनेचं नाव देण्यात आलेलं आहे. तर आता पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. पूर्ण डिटेल देतो. तर कर्जमुक्ती योजना नेमकी काय आहे? तर ज्या शेतकऱ्यांतील 1/4/2019 ते 31 मार्च 2025पर्यंत उचल घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेरपर्यंत थकीत असलेले दिनांक 31 मार्च 2026पर्यंत परतफेड न झालेल्या किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजसह अधिकृत रक्कम 2 लाखपर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचार न घेता त्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही कुठल्याही बँकेत कर्ज घेतलं असेल, ठीक आहे मित्रांनो, तुम्ही कुठल्याही बँकेत कर्ज घेतलं असेल, काही अडचण येणार नाही. SBI असो, ICICI बँक असो, म्हणजे सरकारी बँक असो किंवा प्रायव्हेट बँक असो किंवा कुठलीही बँक असो, तुम्हाला सर्वांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होईल. पण कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना होईल ज्यांनी पीक कर्ज घेतलं आहे. आता तुम्ही म्हणणार की आम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेतलं, पाईपलाईनसाठी कर्ज घेतलं किंवा आम्ही घर बनवण्यासाठी कर्ज घेतलं, गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं, तर ही कर्ज माफ होणार नाही. ठीक आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगून दिलं. तर कर्जमाफी फक्त त्या शेतकऱ्यांचं होईल ज्यांनी पीक कर्ज घेतलं आहे. आता तुमच्याकडे किती जमीन आहे, काय आहे, ते काही विचार घेण्यात येणार नाही आहे. ठीक आहे. जमीन धारणेचे क्षेत्र विचार न घेता कर्जमाफी ही देण्यात येणार आहे. त्याच्याबद्दल नंतर खाली तुम्हाला अजून खूप काही अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर याच्या अगोदर पण 2 वेळा कर्जमाफी झालेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, या प्रकारची कर्जमाफी झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो. तर पीक कर्ज जर तुम्ही घेतलं असेल तर ते 2 लाख रुपयेपर्यंत होऊन जाईल माफ. आता तुम्ही 2 लाखपेक्षा जास्त घेतलं असेल तर फक्त 2च लाख होईल. तुम्ही 3 लाख घेतलं असेल, 4 लाख घेतलं असेल तर 4 लाख नाही होणार, फक्त 2च लाख होईल. आणि जे शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होऊन जातील प्रोत्साहन म्हणून. ठीक आहे. तर या आकडा थोडा जास्त पाहिजे होता, कमसे कम 1.5 लाख तरी पाहिजे होता. ठीक आहे. पण जेवढं सरकार देतं आहे तेवढं घेऊ आपण. तर ही कर्जमाफी योजनेचा एक पूर्ण GR आलेला आहे सरकारकडनं, जो तुम्ही इथं पाहू शकता आणि पूर्ण वाचू पण शकता. आता तुम्हाला ही PDF किंवा हे फोटो तुम्हाला कुठं भेटतील? तर हे भेटतील तुम्हाला आपल्या फेसबुक पेजचं नाव पण सेतू केंद्रच आहे. तिथं सर्च करा, तिथं हे सगळे फोटो तुम्हाला भेटून जातील. डाउनलोड करा आणि वाचा. ठीक आहे. किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथं पण तुम्हाला हे फोटो भेटून जातील. सगळे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की तुमची जी शेतकरी कर्जमाफी योजना आहे ती झालेली आहे. ठीक आहे. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि अशाच माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.